गुड मॉर्निंग फ्रेंड्स. या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं हाऊ वी कॅन राईट द नेम ऑफ द अँगल बाय 3 letters, बाय सिंगल लेटर, then arms of the angle. Also we have seen the vertex, interior points, exterior points and the points on the angle, and also we have seen the adjacent angles. आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता. सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्ग अन्नदाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता न भगिनी भ्राता. स्मरू पुराण बायबल गीता, स्मरू पुराण बायबल गीता. आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता. तर आता आपण त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 15 मधील क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, ऑब्झर्व द फिगर अँड कम्प्लीट द टेबल फॉर अँगल AWB. ओके, आता आज आपण कोण आहोत? आज आपण एक बिरबल आहोत, बरोबर आहे. बिरबलाप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे? आता ही जी फिगर या ठिकाणी दिलेली आहे ही फिगर पाहायची आहे. पहा, वी मस्ट ऑब्झर्व दॅट फिगर. ओके, पहा मग काय काय दिलेलं आहे या फिगर मध्ये ते आपण पाहूया. अँगल, कोणता अँगल दिलेला आहे? अँगल AWB. हा अँगल या ठिकाणी दिलेला आहे. अँगल AWB अँगल दिलेला आहे. याच्यामध्ये वर्टेक्स W असणार आहे, रे WB आणि रे WA असणार आहे. त्यानंतर इंटेरियर पॉइंट्स, इंटेरियर पॉइंट्स, द पॉइंट्स विच आर इनसाइड दॅट अँगल, दीज आर इंटेरियर पॉइंट्स. ओके, अँड द इंटेरियर पॉइंट्स आर पॉइंट R, point N, point X, point C. These points are interior points. And the points which are outside that angle, these points are exterior points. Okay, then point T, point U, point Q, point V, point Y. These points are exterior points, and some points which are on the angle. Okay, and these points are point A, point W, point G, and point B. These points on the angle. मग आता हे पार्ट पाहिल्यानंतर, म्हणजे आता ही फिगर पाहिल्यानंतर आपल्याला काय काय दिसलं ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, बरोबर आहे. आता काय करायचं आहे? आता आपल्याला जे काही राजा प्रश्न क्वेश्चन्स करणार आहे त्याच्या क्वेश्चनचे आन्सर्स आपल्याला या ठिकाणी, बरोबर आहे. काय सांगितलेलं आहे? हा एक टेबल दिलेला आहे आणि या टेबलमध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. काय सांगितलेलं आहे? पहा, फर्स्ट नंबर, पॉइंट्स इन द इंटेरियर, पॉइंट्स इन द इंटेरियर. ओके, पहिलंच आहे आपण, पहा, पॉइंट्स इन द इंटेरियर. आन्सर कसं लिहिणार आहोत? पहा आपण, पॉइंट्स, कोणकोणते पॉइंट्स आहेत इंटेरियर? पॉइंट्स R, त्यानंतर कोणता आहे? C, पॉइंट C. त्यानंतर पहा पॉइंट X, त्यानंतर काय आहे? पॉइंट N. ओके,
point R, point C, point X and point N are the interior points. Next, points in the exterior. Points in the exterior. Then points. Which points? Point T. Then point U. Thereafter point Q. Thereafter point V. Then point Y. These are our exterior points. Then points on the arms of the angles. Points on arms of the angle. Then these points are okay. आता पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ द अँगल्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे या अँगलचं सुद्धा म्हणजे हे सुद्धा काय असणार आहेत? पॉइंट्सच असणार आहेत या आर्म्सवरचे. म्हणजे कोणते पहा? पॉइंट्स ए, त्यानंतर पॉइंट डब्ल्यू, त्यानंतर पॉइंट जी and point B. तर प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. नेम द पेयर्स ऑफ ऍडजसंट अँगल्स इन द फिगर्स गिवन बिलो. नेम द पेयर्स ऑफ ऍडजसंट अँगल्स and the given figures are that figure and that figure. How many figures are given? That 2 figures are given here. So firstly we see that figure, first figure. Okay, या पहिल्या फिगर मध्ये आपल्याला पाहायचं आहे नेमकं काय काय दिलेलं आहे, कोणकोणते अँगल्स दिलेले आहेत, आर्म्स कोणकोणते आहे, व्हर्टेक्स कोणकोणता आहे. म्हणजे फिगर पाहिल्यानंतर अगोदर आपल्याला सर्व काही पाहायचं आहे आणि ते पाहिल्यानंतरच आपल्याला जे काही क्वेश्चन विचारलेलं आहे ते क्वेश्चन आपण पाहणार आहोत. बरोबर आहे. तर या फिगर मध्ये आपण पाहिल्यानंतर आपल्याला काय काय दिसत आहे पहा. अँगल्स, कोणकोणते अँगल्स आपल्याला सुरुवातीला दिसत आहे ते आपण पाहूया. अँगल ANB, अँगल ANB, that angle. Then second number, angle BNC, angle BNC, and another angle ANC, angle ANC. How many angles? These 3 angles we can see here. Then we want to find out the pairs of adjacent angles. Okay, या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की ऍडजसंट अँगल आपण कशाला म्हणतो ते. बरोबर आहे. कशाला म्हणतो ऍडजसंट अँगल्स? अँगल्स विच हॅव, 2 अँगल्स विच हॅव अ कॉमन आर्म. What is common arm, common vertex, but their interiors are separate. That is said to be adjacent angles. Okay. पण आता आपल्याला या ठिकाणी या ऍडजसंट अँगल्सच्या पेअर्स लिहायच्या आहेत. पहा, आता या ठिकाणी आपण कोणकोणते अँगल्स पाहिलेले आहेत? अँगल ANB, अँगल ANB and angle BNC. पहा आता या 2 अँगल मध्ये आपल्याला काय काय दिसत आहे? अँगल ANB, अँगल ANB आणि अँगल कोणता म्हटला आपण? BNC. आता या 2 अँगल मध्ये एक कॉमन आर्म आहे. पहा, कोणता आहे कॉमन आर्म? दॅट इज रे NB. हा काय असणार आहे? या ठिकाणी कॉमन असणार आहे. आणि व्हर्टेक्स कोणता कॉमन आहे? पहा, व्हर्टेक्स N, म्हणजेच पॉइंट N हा या ठिकाणी कॉमन आहे. आणि यांचे जे काही इंटेरियर्स आहेत पहा, हे कसे आहेत? सेपरेट आहेत. त्यांचे इंटेरियर्स कसे आहेत? सेपरेट आहेत. म्हणजे पहिली जी पेअर असणार आहे कोणती असणार आहे?
angle ANB and angle BNC. angle BNC ही फर्स्ट पेअर असणार आहे, जी की ऍडजस्टंट अँगल असणार आहे. सेकंड पेअर पहा. आता याचं रिलेशन आपण याच्याशी, म्हणजे हे दोन अँगल्स कसे सांगितले आपण, ऍडजस्टंट. त्याच पद्धतीनं हा अँगल म्हणजेच कोणता अँगल पहा, जो पाहिलेला आहे आपण, अँगल ANB अँड अँगल ANC. अँगल ANB अँड अँगल ANC. अँगल ANB अँड अँगल ANC. या दोन्ही अँगल मध्ये सुद्धा पहा, ANB अँड अँगल ANC मध्ये. आता याही अँगल मध्ये कॉमन कोणता आहे, आता या दोन अँगल मध्ये आता कॉमन आर्म, कॉमन व्हर्टेक्स आणि याच्यामध्ये इंटेरियर्स आर सेपरेट. याच्यामध्येही रे NB हाच कॉमन आहे. पहा, रे NB हाच या ठिकाणी सुद्धा कॉमन आहे, असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. काय कॉमन आहे, ANB अँड ANC. आपल्याला या ठिकाणी हे जे रे NB होता, रे NB फक्त अँगल ANB अँड अँगल BNC मध्ये कॉमन होता. आता या अँगल मध्ये काय कोणता आर्म कॉमन आहे पहा, अँगल ANB अँड अँगल ANC मध्ये. तर आर्म किंवा रे NA हा कॉमन आहे. पहा कोणता आहे, रे NA. हा NA हा या ठिकाणी कॉमन आहे. व्हर्टेक्स N हा या ठिकाणी कॉमन असणार आहे. आणि त्यांचे इंटेरियर्स जे आहेत, हे इंटेरियर्स कसे आहेत, सेपरेट आहेत. म्हणून हा काय असणार आहे, ऍडजस्टंट अँगल्स असणार आहेत हे. यानंतर आता हे दोन झाले अँगल्स. यानंतर पहा, हा अँगल आणि हा अँगल म्हणजेच कोणता, अँगल BNC. अँगल BNC अँड अँगल हाच अँगल. आता BNC अँगल कोणत्या अँगल सोबत, अँगल ANC. अँगल ANC याच्यामध्ये. आता या दोन अँगल मध्ये, अँगल BNC अँड अँगल ANC मध्ये कोणता आर्म कॉमन आहे, रे NC. रे NC कॉमन आहे. व्हर्टेक्स N कॉमन आहे. आणि या अँगलचे जे काही इंटेरियर्स आहेत ते कसे आहेत, सेपरेट आहेत. सो अँगल BNC अँड अँगल ANC आर ऍडजस्टंट अँगल्स. देन आता ही फिगर पाहिल्यानंतर या फिगर मध्ये काय काय दिसत आहे पहा आपल्याला. एक अँगल दिसत आहे, अँगल RTS दिसत आहे. त्याच पद्धतीनं अँगल PQR दिसत आहे. ऑल्सो वी हॅव सीन अँगल PQT दिसत आहे आपल्याला या ठिकाणी. तर आता या फिगर मध्ये कोणकोणते अँगल्स हे ऍडजस्टंट अँगल्स आहेत ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट नंबर अँगल पहा. ज्यावेळेस आता आपण हा अँगल पाहतोय, अँगल PQR. अँगल PQR अँड अँगल PQT. अँगल PQR and angle PQT. ओके, अँगल PQR and अँगल PQT. आता या अँगल मध्ये पहा, रे QP हा काय आहे, कॉमन आहे. व्हर्टेक्स Q कॉमन आहे. आणि या दोन्हीही अँगलचे, कोणत्या, PQR अँड अँगल PQT या दोन्हीही अँगलचे जे काही इंटेरियर्स आहेत पहा, हा एक इंटेरियर आहे आणि हा एक इंटेरियर आहे. हे कसे आहेत, सेपरेट आहेत. या ठिकाणी कसे आहेत, सेपरेट आहेत. म्हणून अँगल PQR अँड अँगल PQT, these two angles are adjacent angles. यानंतर क्वेश्चन नंबर 3,
Are the following pairs of angles adjacent? Are the following pairs of angles adjacent? If not, state the reason. State the reason. अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे. पहा काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी एक फिगर आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि या फिगरवर आधारित काही पेअर्स दिलेले आहेत या अँगल्सच्या आणि या पेअर्स ऍडजस्टंट अँगल्स आहेत का असं विचारलेलं आहे. जर असतील तर यस म्हणून लिहायचं आहे, नसतील तर नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आणि जर नसतील तर काय सांगितलेलं आहे, इफ नॉट स्टेट द रिझन. का नाही हे कारण, हे रिझन आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. पहा आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की या पेअर्स पाहून आपल्याला डिसाईड करायचं आहे की ते आहेत का नाही. बरोबर आहे. मग त्याच पद्धतीनं आपण सुरुवातीला फिगर पाहणार आहोत. बरोबर आहे. फिगर पाहिल्यानंतर आता काय करायचं आपल्याला, हे जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत या क्वेश्चनच्या आधारे आपल्याला उत्तरे शोधायची आहेत. पहा काय काय सांगितलेलं आहे. फर्स्ट नंबर, अँगल PMQ and angle RMQ. Okay, angle PMQ and angle RMQ. आता सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल. पहा जे काही अँगल्स सांगितलेले आहेत ते अँगल सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत. कोणता सांगितलेला आहे आपल्याला अँगल, अँगल PMQ. पाहूया अँगल PMQ म्हणजे हा जो अँगल असणार आहे कोणता. पहा या ठिकाणी आपण अँगल PMQ हा या ठिकाणचा अँगल, अँगल PMQ. आणखीन कोणता अँगल सांगितलेला आहे आपल्याला, अँगल RMQ म्हणजे हा पहा अँगल RMQ हा म्हणजे हा एक अँगल असणार आहे आणि हा एक अँगल असणार आहे. अँगल PMQ आणि अँगल RMQ हे अँगल्स असणार आहेत. आता हे अँगल्स पाहिल्यानंतर आपल्याला काय काय दिसत आहे या अँगल मध्ये. पहा हे जे दोन अँगल्स आहेत पहा, हो का, हे PMQ आणि हा इकडला RMQ हे जे अँगल्स आहेत या दोन्हीही अँगल मध्ये आपल्याला काय काय दिसत आहे. आता ऍडजेसंट पेअर शोधण्यासाठी आपण काय करणार आहोत, जे डेफिनेशन सांगितलेले आहे त्याच पद्धतीने शोधणार आहोत. आता या दोन अँगल मध्ये काय आहे कॉमन. पहा कॉमन रे MQ. रे MQ काय आहे यामध्ये कॉमन आहे. वर्टेक्स M हा काय आहे कॉमन आहे. आणि यांचे जे काही इंटेरियर्स आहेत पहा, हे इंटेरियर्स कोणता, हा भाग आणि हा इकडला भाग, हे दोन्हीही भाग कसे आहेत, सेपरेट आहेत. कसे आहेत, सेपरेट आहेत. म्हणजे ही जी पेअर दिलेली आहे कोणती, अँगल PMQ आणि अँगल RMQ कसे आहेत, ऍडजेसंट अँगल्स आहेत. बरोबर आहे. याचं जे काही आन्सर आहे ते आपण कसं लिहिणार आहोत. पहा अँगल PMQ अँड अँगल RMQ आर ऍडजेसंट अँगल्स. ओके, तर या ठिकाणी आपल्याला असं लिहायचंय अँगल PMQ आणि अँगल RMQ आर ऍडजेसंट अँगल्स. बरोबर आहे. का आहेत असं लिहायचंय का आपल्याला, नाही. फक्त आपण चेक करत असताना काय करणार की का आहेत ऍडजेसंट अँगल्स ते आपण पाहणार आहोत. बरोबर आहे. आणि रिझन केव्हा आपण सांगितलेलं आहे, जर नसतील तर त्याच वेळेस आपल्याला त्याचं रिझन लिहायचंय का नाही ते. ओके, यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूया. अँगल RMQ आणि अँगल SMR. पहा कोणकोणते सांगितलेले आहेत, अँगल RMQ आणि अँगल SMR. पहा हे दोन अँगल सांगितलेले आहेत आपल्याला, अँगल RMQ आणि अँगल SMR. आता हे दोन अँगल्स पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय दिसतं. पहा की अँगल RMQ आणि अँगल SMR या दोन अँगल्स मध्ये पाहिल्यानंतर ही जी रे आहे, रे MS. पहा रे MS हा जो रे MS आहे
तो MS कसा आहे, कॉमन आहे. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं हा जो व्हर्टेक्स M आहे, हा व्हर्टेक्स M सुद्धा कसा आहे, कॉमनच आहे. आता यांचे काय पाहिजे आपल्याला, इंटेरियर्स पाहिजे. कोणाचे, अँगल RMQ. पहा अँगल RMQ, हा अँगल RMQ. आणि दुसरा अँगल कोणता सांगितलेला आहे आपल्याला, अँगल SMR. पहा या हा जो अँगल आहे अँगल RMQ, या अँगल RMQ च्या इंटेरियर मध्येच हा अँगल आहे. पहा कोणता अँगल, अँगल SMR. बरोबर आहे. म्हणजे यांचे जे काही इंटेरियर्स आहेत हे इंटेरियर्स सेपरेट नाहीत. इंटेरियर सेपरेट आहेत का, पहा RMQ आणि SMR. हा RMQ चाच इंटेरियर पार्ट कोणता आहे, SMR. बरोबर आहे. त्याच्यामध्येच आहे हा अँगल. जर असं दोन सेपरेट सेपरेट दिलेले असते SMR अँड SMQ, तर त्यावेळेस मात्र ते ऍडजसंट अँगल्स असतात. बरोबर आहे. पण आता या ठिकाणी हे ऍडजसंट अँगल्स नाहीत. का नाहीत, बिकॉज देअर इंटेरियर्स आर नॉट सेपरेट. ओके. मग याला आपल्याला कसं लिहिता येईल, पहा अँगल RMQ अँड अँगल SMR आर नॉट adjacent angles. Are not adjacent angles. का बरं नाहीये, because their interiors are not separate. Because their interiors are not separate. जे काही आहे जर असतील तर आपल्याला रिझन द्यायची आवश्यकता नाही, नसतील तर मात्र आपल्याला त्याचं रिझन मात्र द्यायचं आहे, का नाही ते. ओके. यानंतर क्वेश्चन नंबर 3, अँगल RMS अँड अँगल RMT. पहा अँगल RMS अँड अँगल RMT. ओके. आता ज्यावेळेस आपण एखादा अँगल पाहतोय, पहा अँगल आता त्याचे इंटेरियर सेपरेट आहेत का नाही कसं डिसाइड करणार आपण. आता जर आपल्याला सांगितलं की अँगल NMP सर्वात मोठा अँगल कोणता आहे, पहा या फिगरमध्ये अँगल NMP. बरोबर आहे. आणि दुसरा याच्यातील कोणताही अँगल देऊ द्या, पहा NMP आणि दुसरा कोणताही अँगल जर दिला तर ते अँगल्स ऍडजसंट अँगल्स असणार आहेत का, नाही. कारण या अँगलचाच इंटेरियर पार्ट हा दुसरे अँगल्स आहेत. पहा अँगल NMR, अँगल RMS, अँगल SMQ, अँगल QMT, अँगल TMP. हे जे काही अँगल्स आहेत किंवा याच्यातील दुसरे कोणतेही अँगल्स घेतले, बरोबर आहे. कारण या मोठ्या अँगलच्या मध्येच बाकीचे अँगल्स आहेत. बरोबर आहे. म्हणजे त्याचे इंटेरियर्स काही सेपरेट असणार आहेत का, नाही. मग ज्यावेळेस आपण आता हे दोन अँगल्स पाहतोय, पहा कोणते, अँगल RMS. हा RMS कसा आहे, सेपरेट आहे, वेगळा आहे. आणि अँगल RMT. बरोबर आहे. आता अँगल RMT पाहिल्यानंतर याचा जो काही इंटेरियर पार्ट आहे, बरोबर आहे, अँगल RMTचा, या अँगल RMTच्या इंटेरियर पार्ट मध्येच आपल्याला कोणता अँगल दिसतो, कोणकोणते दिसत आहेत, पहा अँगल RMS दिसत आहे, अँगल SMQ दिसत आहे. त्याच पद्धतीनं अँगल QMT हे तीन अँगल्स आपल्याला दिसत आहेत. म्हणजे त्यांचे इंटेरियर्स जे आहेत ते इंटेरियर सेपरेट आहेत का, नाही, त्याच्यामध्येच इन्क्लूड आहेत. कशामध्ये, या इंटेरियर पार्ट मध्ये. कुणाच्या, अँगल RMT मध्ये. अँगल RMT मध्येच हे अँगल्स इन्क्लूड आहेत. त्याच्यामुळे त्यांचे जे काही इंटेरियर्स आहेत ते इंटेरियर सेपरेट आहेत का, नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल अँगल RMS अँड अँगल RMT आर नॉट ऍडजेसंट
because their interiors are not separate. Because their interiors are not separate. कॉमन व्हर्टेक्स असणार आहे, कॉमन आर्म असणार आहे, परंतु त्याचं जे काही इंटेरियर आहे ते इंटेरियर मात्र सेपरेट नाहीत. यानंतर लास्ट क्वेश्चन आहे अँगल SMT, अँगल SMT and angle RMS, angle SMT and angle RMS. पहा आता याच्यामध्ये कोणते अँगल सांगितले आहेत? अँगल SMT and अँगल RMS. बरोबर आहे. अँगल SMT हा या साईडला आहे, पहा बरोबर आहे. म्हणजे ह्याचा इंटेरियर जो काय असणार आहे तो हा असणार आहे आणि अँगल RMS त्याचा इंटेरियर हा असणार आहे, म्हणजे सेपरेट आहेत. याचे इंटेरियर्स कसे आहेत? सेपरेट आहेत. आणि या दोन अँगल मध्ये कोणत्या? अँगल SMT, इन अँगल SMT and अँगल RMS, इन अँगल SMT and अँगल RMS. कॉमन आर्म कोणता आहे? रे MS हा काय आहे? कॉमन आर्म आहे. कॉमन व्हर्टेक्स पॉइंट M आहे आणि याचे जे काही इंटेरियर्स आहेत पहा, हे इंटेरियर्स कसे आहेत? सेपरेट आहेत. अँगल SMT हा या ठिकाणी इथून इकडे सेपरेट आहे, तर अँगल RMS हा सेपरेट आहे. म्हणजे हे जे दोन अँगल्स दिलेले आहेत या दोन्हीही अँगल्सचे इंटेरियर्स कसे आहेत? सेपरेट आहेत. कॉमन आर्म आहे. सो वी कॅन राईट हिअर अँगल SMT and angle RMS are adjacent angles. Okay, angle SMT and angle RMS are adjacent angles.